आजच मुख्यमंत्र्यांनी सूचना केलेली होती। आज जवळपास 3600 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटीवर पाठवलेले आहेत। उद्या त्यांच्या अकाउंटला ते पैसे मिळतील आणि तोही एक महत्त्वाचा निर्णय आज झालेला। लाडक्या बहिणीविषयी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज होणार लाडक्या बहिणींना पैसे वाटप। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला सगळ्यात मोठा खुलासा। नमस्कार मित्रांनो, नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेविषयी आज दिनांक आहे पाहायला गेले तर 1 ऑगस्ट आणि आत्ताच काही क्षणापूर्वी अपडेट आलेले आहे। लाडक्या बहिणीच्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट तो म्हणजे 13वा हप्ता 3000 लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होत आहेत। कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत त्या संदर्भात 3 नवीन याद्यासुद्धा जाहीर झाल्या आहेत आणि त्यातली त्यात रक्षाबंधनचं गिफ्ट देखील लाडक्या बहिणींना नक्कीच मिळून जाणार आहे। आत्तापर्यंत तुम्ही गिफ्ट ऐकलं असेल, परंतु आता देखील अतिशय महत्त्वाची आनंदाची गोष्ट तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही अतिशय आनंदित होणार आहे। चला तर आज आपण महत्त्वपूर्ण अपडेटकडे वळूया। सर्वात प्रथम म्हणजे चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका आणि खाली व्हिडिओ दिलेला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीच्या नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। अखेर महिन्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार 13वा हप्ता अधिक 14वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वस्त संभाषण केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी माहिती देखील देण्यात आली आहे। परंतु फक्त याच लाडक्या बहिणींना पैसे ते जमा होणार आहेत। कोणत्या त्या लाडक्या बहिणी असणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे, संपूर्ण डिटेल आपण अपडेट या माध्यमातून पाहणार आहोत। सोबतच कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना गिफ्ट भेटणार नाहीत ते देखील मी सांगणार आहे आणि ज्या आपण माहिती पाहणार आहोत। गेल्या महिन्यापासून लाडक्या बहिणी प्रत्येक पैशाची ओढ लागली होती, परंतु आता अजिबात वाट पाहण्याची गरज राहिली नाही, कारण की 13वा हप्ता संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे किंवा जबरदस्त अपडेट आले। चला तर ती अपडेट जाणून घ्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही क्षणापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे पैसे, या माहितीमुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अत्यंत खुश होणार आहेत, कारण की माहितीची तशी आहे, जबरदस्त अशी माहिती आलेली आहे। आणि त्यांनी बोलताना सांगितले की 13वा हप्ता कधी वाटप होणार त्यांच्या संदर्भात त्यांनी तारीख व सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। सोबत 27 लाख ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांना देखील पात्र करण्याचे निर्देश सरकारने आता देण्यात आलेले आहेत, ते देखील अपडेट आपल्याकडे आलेले आहे। सोबतच 4 अटी अशा आहेत तरच तुम्ही पात्र होणार आहे। आता कोणत्या 4 अटी आहेत त्या देखील मी लगेच सांगणार आहे। तुम्ही लाडक्या बहिणी तर होणार, त्याच्याविषयी काय विषय संपूर्ण डिटेल अपडेट आपण पाहणार आहोत। चला तर जाणून घ्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेमध्ये बोलताना नेमकं काय म्हणाले, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, 13वा हप्ता कोणाला मिळणार, तो कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। 13वा हप्ता वाटप संदर्भात सर्वात अगोदर ती माहिती आहे ती जाणून घेऊया। त्यांनी स्पष्टरित्या सांगितले की माझ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजेत। कुठलीच लाडकी बहीण आहे जी वंचित राहिली नाही पाहिजे। परंतु त्यातल्या त्यात त्यांनी बोलताना एक गोष्ट स्पष्ट केली, ती म्हणजे काय तर असं सांगितले की ज्या डुप्लिकेट लाडक्या बहिणी आहेत, ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत, त्यांना ज्याच्यामध्ये फॉर्ममध्ये चुकी आहेत अशा लाडक्या बहिणी नक्कीच वगळण्यात येणार आहे, हे देखील त्यांनी स्पष्टरित्या बोलून दाखवले। त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींना अनेक लाडक्या बहिणीच्या मनामध्ये भीती आहे, आमचा अर्ज अपात्र होणार का, आम्हाला पैसे मिळणार का, तर तुम्हाला 13वा हप्ता कधी मिळणार। आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसा जमा होत आहेत, पण कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वात प्रथम मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही लाडक्या बहिणीसाठी पैसे देणार आहोत, परंतु तुम्ही या अटी पूर्ण करायच्या आहेत। त्या अटी कोणत्या आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत। आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेले त्या महत्त्वाचं म्हणजे आदित्य यांनी कोणते अपडेट दिले ते म्हणजे महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे आहेत। त्यांनी स्पष्टरित्या सांगितले की लाडक्या बहिणींना थेट लाभ देण्याचं सत्य नेमकं काय आहे आणि कशामुळे आम्ही डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करणार आहोत
एकूण त्यांनी यादीसुद्धा सरकारकडून देण्यात आलेली आहे. आता 15 जिल्ह्याची यादी आलेली आहे. त्यांनी स्पष्टरित्या यादी त्यांनी दिलेली आहे. त्या यादीनुसारच जे पैसे आहेत ते वाटप होणार आहे. आता 15 जिल्ह्यात पहिली यादी, 15 जिल्हे कोणते आहेत, त्यांच्यानंतर दुसऱ्या 2 याद्या आहेत, अशा मिळून एकूण 3 याद्या आहेत ज्या त्यांनी स्पष्टरित्या सांगितले आहेत. चला तर पाहूया त्या 3पैकी तुम्हाला कधी लाभ मिळणार आहे, तुमचं नाव कुठं आहे आणि तुमचं यादीमध्ये नाव आहे का, त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत. आणि सोबतच 13वा हप्ता वाटप करण्यासंदर्भात त्यांनी काय म्हणलेलं आहे आणि महिलाच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये जे आहेत आम्ही तर देणारच आहेत, परंतु फक्त याच महिलांना आता नेमकं कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत, ज्या कोणत्या महिला आणि बालकल्याण विभागाने निवडले आहेत आणि कशामुळं फक्त याच महिलांना पैसे दिले जाणार आहेत हे देखील माहिती आपल्याकडे आले आहे. ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कशा पद्धतीमुळे काय म्हणाल्या ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण या एकाच कारणामुळे म्हटले की ते म्हणजे बोगस महिला आहेत, ज्या महिलाकडे 4 चाकी वाहन आहेत किंवा संपूर्ण त्या श्रीमंत असून देखील लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना बाहेर काढण्यासंदर्भात त्यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे काय असणार, एकूण 15 जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे. ते देखील व्हिडिओच्या पुढे आपण सांगणार आहोतच. त्याच्या अगोदर 13वा हप्ता वाटपासंदर्भात आम्ही पैसे देणारच. फक्त यांनाच आणि आनंदाची बातमी म्हणजे आजपासून सलग 3 दिवस ते पैसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पडणार आहे. म्हणजे थोडक्यात आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात करणार आहेत. अतिशय आनंदाची बातमी, खुशखबरीची बातमी. त्यामुळे तुम्हाला GR देखील मी दाखवून टाकतो. ऑफिशियल GR आलेला आहे. कुठल्याही प्रकारची डायरेक्ट ओरिजिनल माहिती आपण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत थेट पोचवत असतो. त्यामुळं चालूमध्ये एक लाईक करून घ्या टाकायचे. ऑफिशियल GR तुम्ही पाहू शकता मित्रांनो. 1 जुलैचा पाहायला गेलं तर 1 ऑगस्टचा GR जो आहे तो GRसुद्धा आलेला आहे आणि या GRमध्ये डायरेक्ट तारीख देखील टाकून सांगितलेली आहे. त्यांनी कोणत्या तारखेला पैसे मिळणार आहेत हे देखील GRमध्ये त्यांनी सांगितले आहेत. हा GR देखील तुम्हाला डायरेक्ट स्पष्ट करून सांगणार आहे आणि किती तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत ते देखील मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आजपासून GRमध्ये स्पष्ट सांगितले की आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सणानिमित्त, रक्षाबंधनच्या सणानिमित्त हा सण गोड व्हावा यासाठी 8 दिवस अगोदरच म्हणजे आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज आता लाडक्या बहिणींनो, एकूण लाभ किती मिळत आहे, सर्वांना हा लाभ मिळणार का? सर्वात मोठा लाभ म्हणजे पाहायला गेलं तर 5,100सुद्धा काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होत आहेत. हो मित्रांनो, 5,100सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. पण अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल तर 5,100 कशाचे ते देखील सांगतो. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळाला नव्हता, 13वा हप्ता देखील मिळाला नव्हता. असे मिळून 2 हप्ते आणि सोबत एकत्रित जमा होत आहेत. नंतर सोबत ऑगस्ट महिन्याचे पैसे म्हणजेच काय तर 14 हप्तासुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु कोणत्या महिलांच्या लाडक्या बहिणीचा जमा झाला आहे, ज्या महिलांनी अशा निवडक म्हणजे ज्या मंत्रिमंडळाने निवडक महिला निवडल्या आहेत त्यांनाच हे पैसे जमा होणार आहेत. आता जे नियम सांगितलेत, जे नियमाचं पालन केलेत किंवा ज्या गोष्टी पूर्ण केल्यात त्याच लाडक्या बहिणींना पैशाचं वितरण चालू होत झालेलं आहे. म्हणजे त्यांना 3 हप्ते सोबतच मिळत आहेत. तुम्हाला जर 12वा हप्ता मिळाला नसेल, 13वा हप्ता मिळाला नसेल तर टेन्शन घेऊ नका. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ती म्हणजे रक्षाबंधन सण हा जो आहे तो नक्कीच मुख्यमंत्र्यांकडून गोड केला जाणार आहे. कारण सालाबादप्रमाणे गेल्याही वर्षी लाडक्या भावाने, तिन्ही भावांनी वचन दिलं होतं, लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आणि रक्षाबंधनला त्यांनी 3 हप्ते एकत्रित वितरण केलं होतं. आणि त्याचप्रमाणे अपडेटनुसार आता लाडक्या बहिणीसाठी 3 हप्ते सोबतच एकत्रितरित्या वितरण केलेलं आहे ते सुद्धा सांगितले आहे. त्याच्यामध्ये 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल, 14वा हप्ता असेल, ते तिन्ही मिळून पैसे दिले जाणार आहेत. जवळपास मित्रांनो 4,500 रुपयेचा लाभ इतर मिळून जाणार आहे. आणि त्याच्यासोबत काही नवीन योजनासुद्धा आल्या आहेत. त्या योजनेचा लाभ देखील त्याच्यामध्ये नक्कीच मिळून जाणार आहे. तुम्ही यासाठी फक्त काही निवडक कामे करायचे आहेत आणि ते कामे कोणते करायचे आहेत, तुम्हाला एकूण लाभ किती मिळणार आहे ते देखील सांगून टाकतो. त्याच्या अगोदर या 3 महत्त्वाच्या याद्या देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं आहे. त्यापैकी पात्रता यादी देखील आलेलं आहे. आता पात्रता यादी मित्रांनो, जर यादीमध्ये तुमचं नाव असेल
तर तुम्हाला 100% पैसे मिळून जाणार आहेत. मग 14वा हप्ता, 13वा हप्ता हे हप्ते देखील तिन्ही ज्या लाडक्या बहिणींना मागचे 2 हप्ते आले नाहीत आणि टोटल जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता, टोटल 3 हप्ते मिळून तुम्हाला पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि त्याच्या संदर्भात देखील बातमी समोर आलेली आहे. आता कोणकोणत्या पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्याची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. आता चला तर जाणून घेऊया कोणते जिल्हे आहेत 15. सोबतच तुम्हाला देखील सांगू इच्छितो 15 जिल्हे तर आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर 14 हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठे अपडेट देखील समोर आलेले आहे. ही अपडेट काय तर ती अपडेट अशी आहे मित्रांनो, हप्त्यामध्ये जी वाढ आहे ती नक्कीच होणार आहे. त्याच्याविषयीचा GR तुम्ही पाहिला असेल, परंतु म्हणजे जे 2,000 रुपये ते DBTद्वारे ट्रान्सफर करण्याचा निर्णय शासन निर्णयाने घेतलेला आहे. आता तुम्हाला 14वा हप्ता 2100 रुपये मिळून जाणार आहे. आता महत्त्वपूर्ण अपडेट, या 3 यादीमध्ये तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीमध्ये असणार आहे? पात्रता यादीमध्ये आहे का, अपात्रता यादीमध्ये किंवा पेंडिंग यादीमध्ये? कारण की जर पात्रता यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला हा लाभ नक्कीच मिळून जाणार आहे. परंतु जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये असेल तर पैसे मिळण्यास तुम्हाला नक्कीच अडचण येऊ शकते किंवा पैसे जे तुमच्या खात्यावर जमा न होता दुसरीकडे कुठेतरी जाऊ शकतात. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे, तुमचं नाव जर पात्र यादीमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण नियमाचं पालन करावं लागणार आहे. तर नियम पहिला सांगतो, त्यानंतर लगेच तुम्हाला 15 जिल्ह्याची नावे देखील स्क्रीनवर तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकतो. त्याच्या अगोदरच मित्रांनो, जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही नियम व अटी आहेत त्या तुम्ही पूर्ण करणे गरजेचं ठरते. त्या नियम अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला मोठा लाभ आहे तो मिळून जाणार आहे. तर सर्वात म्हणजे पहिली नियम अट अशी ठेवली, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असायला पाहिजे. डॉक्युमेंटमध्ये घोळ असेल तर काही अडचणी असतील तर अजिबात तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही. तर पाहिलं गेलं तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह देखील केला जाणार नाही. त्याच्यामुळे सर्वात अगोदर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असायला पाहिजे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड ओरिजिनल असायला पाहिजे. सोबतच तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखलासुद्धा असायला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं अतिशय गरजेचं आहे. आणि दुसरं पाहिलं तर लाडक्या बहिणीनं त्याचा लाभ आहे तो नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. परंतु जर तुमचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, भरपूर महिलांना प्रश्न होता की आमच्याकडे 4 चाकी वाहन आहे परंतु आम्ही ते वापरत नाहीत, किंवा जे वाहन आहे ते आमचा ट्रॅक्टर आहे. हे बघा, ट्रॅक्टर असेल किंवा शेतीविषयी जर वाहन असेल तर ते सरकारला कुठलाही प्रॉब्लेम नसणार आहे, पण कुठल्याही प्रकारची अडचण येणार आहे. परंतु तुमच्याकडे चांगली मोठी गाडी असेल, 4 व्हीलर असेल, मग मात्र तुम्हाला नक्कीच अडचण येणार आहे. कारण आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार RTIकडून स्पेशल लायसन्स जे मागवलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल आणि लगेच तुमची जी यादी आहे ती देखील सरकारकडून आता जाहीर केली जाणार आहे, त्याच्याकडे तुम्हाला पैसे मिळून जाणार नाही. त्यामुळे 4 चाकी लोक आहेत, म्हणजे ओरिजिनल नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे 4 चाकी वाहन आहे की नाही, असे लगेच कमेंट करा. त्याच्यानंतर पुढे होऊया. आता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 12व्या हप्त्याचं काय झालं किंवा 12वा हप्ता कशामुळे मिळाला नाही ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं ठरत आहे. कारण भरपूर महिला विचारतात की आम्हाला आत्तापर्यंत हप्ता मिळाला नाही, परंतु 13वा हप्ता देखील मिळाला नाही. तर हप्ता न मिळण्याचं मित्रांनो एकच कारण आहे, ते म्हणजे आपण अगोदर सांगूया तर मित्रांनो, लाडक्या बहिणीचं रक्षाबंधनाला गिफ्ट तर मिळणारच आहे आणि शासनाने ते देखील ठरवलेलं आहे. आणि त्या नियोजनापायी तुम्हाला 12वा हप्ता अधिक 13वा हप्ता हे 2 हप्ते सोबतच देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि त्यासोबतच 14वा हप्ता देखील डायरेक्ट 3 हप्ते एकत्रित गेल्या वर्षीप्रमाणे ते सुद्धा वाटप होणारच आहेत. आता त्याच्यानंतर काही महिलांचा अडचण अशी होती की सर आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेच नाहीत, किंवा आमच्याकडे शेजारणीला आले पण शेजारच्या मावशीला आले परंतु आम्हाला पैसे आले नाहीत. याचं कारण असं आहे मित्रांनो, तुम्ही लवकर फॉर्म भरलेला असेल किंवा उशिरा फॉर्म भरले असेल, त्या कारणास्तव देखील ज्या महिलांनी लवकर फॉर्म भरला आहे त्यांना लवकर पैसे येतात, ज्यांनी थोडा लेट फॉर्म भरला आहे त्यांना थोडे लेट पैसे येतात. पण एवढाच विषय, आता ओळे आपल्या मेन 15 जिल्ह्याकडे. या 15 जिल्ह्यामध्ये आजच पैशाचं वितरण केलं जाणार आहे. तर जे जिल्हे नेमके कोणते आहेत, कशामुळे या जिल्ह्यामध्ये वितरण ते आज केलं जाणार आहे. सर्वात प्रथम बघा, एकूण 3 याद्या आल्या आहेत. म्हणजेच काय तर महाराष्ट्रामध्ये 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा आदेश देखील देण्यात आला आहे. म्हणजे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आता चला तर वळूया आपण त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची नावं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला तुम्ही नवीन आला असाल तर लाईक करा. इथेपर्यंत तुम्ही पाहत आला असाल तर लगेच कळते लाडक्या
पैसे विना पैशाची त्यानुसार जर पाहिला तर जिल्हा मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहेत. दुसरं पाहिलं गेलं तर DBT माध्यम दर याच्यामध्ये लातूर आहे, धाराशिव आहे, सोलापूर आहे, अहिल्यानगर आहे, संभाजीनगर आहे, जालना आहे, परभणी आहे, बुलढाणा, जळगाव. तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरण केले जाणार आहेत. मित्रांनो आता उद्या कोणत्या दुसऱ्या यादीमध्ये पैसे वितरण केले जाणार आहेत, तर उद्या किती पैसे वितरित केले जाणार आहेत, तर उद्या मित्रांनो या यादीमध्ये असणार आहेत नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, रायगड, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वितरित केले जाणार आहेत. तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असणार आहे, तो म्हणजे नागपूर साईडचा टप्पा असणार आहे. तिसऱ्या दिवशी पाहिलं गेलं तर नागपूर असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल, वाशिम, हिंगोली सोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर इतर या जिल्ह्यामध्ये नागपूर साईडच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण केलं जाणार आहे. ते स्पष्टरित्या केलं जाणार आहे. डायरेक्ट DBTद्वारे ट्रान्सफर केलं जाणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये वितरण करताना प्रत्येक दिवशी मित्रांनो 29 ते 50% महिला ज्या आहेत ते पैसे ते मिळून जाणार आहेत. तुम्ही म्हणाल 30% कशामुळे, तर पहा DBT जरी असली तरी DBT माध्यमाची जी क्षमता आहे ती एकूण 35 लाख प्रत्येक दिवसाला पाठवण्याची असते. त्यामुळे तुम्हाला जिल्ह्यामध्ये 35 लाख महिलांना अगोदर पैसे येणार, नंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैशाचं जे पैसे जे ट्रान्सफर आहेत ते डायरेक्ट DBTद्वारे माध्यमाद्वारे केलं जाणार आहे. त्यामुळे सर्व तुम्ही जर काही समस्या असेल किंवा अडचण असेल, आम्हाला सर या 12वा हप्ता मिळाला नाही किंवा 13वा हप्ता मिळाला नाही, तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण आपली स्वतःची टीम आहे, आपण स्वतःच्या टीमतर्फे डायरेक्ट तुमची तक्रार आहे ती वरपर्यंत पोचवत असतो. म्हणजे तुम्हाला काय कमेंटमध्ये बॉक्समध्ये तक्रार केली, सर आम्ही तुम्हाला 12वा 13वा हप्ता आहे मिळाला नाही, तर आमची टीम तुम्हाला लगेच सर्व तक्रार आहे ती एकत्रित करते. एकत्रित केल्यानंतर ती तक्रार आहे ती फॉरवर्ड पुढे केली जाते किंवा डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या ऑफिशियल ईमेलवर किंवा त्याचं ऑफलाईन अकाउंट असेल तर त्या अकाउंटला डायरेक्ट पाठवलं जातं. याद्वारे लगेच दक्षता घेतली जाते आणि पैसे देखील वितरित केले जातात. सर्वात प्रथम म्हणजे रक्षाबंधन तुम्हाला लाभ नक्कीच मिळून जाणार आहे. लाडक्या बहिणीसाठी 3 हप्ते यापेक्षा मोठे गिफ्ट शासनातर्फे असू शकत नाहीत. त्यामुळे रक्षाबंधन निमित्त सलग 3 दिवस रक्षाबंधनच्या अगोदरच पैशाचे वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. तुम्ही तर देखील हा हप्ता मिळणार का ही गोष्ट फिक्स झाली आहे. जिल्ह्याचे नाव आपण पाहिलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही पात्रता देखील तयार यादीमध्ये आहात का हे देखील पाहून घ्यायचं आहे. दुसरं पाहिलं गेलं तर असेच नवीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.